अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। कलम की ताकत और इल्म के सहारे, कलम की ताकत और इल्म के सहारे हमने बुन लिए हैं ख्वाब प्यारे प्यारे। खुशामदीद के साथ कहते हैं आज शुरू हुई महफिल की नेक इरादों के सहारे। हाजी मीरा साहिब गैबान सामाजिक और शैक्षणिक संस्था संचालित इकरा उर्दू सेमी इंग्लिश स्कूल शाहपुर के जानिब से आए हुए तमाम मेहमान खुसूसी, आए हुए सरपरस्तों और बच्चों का मैं फिर दोबारा एक बार इस्तकबाल करती हूँ और खुशामदीद करती हूँ। Some moments became memorable just because of the people who graced them. Today is one such a moment. A warm welcome to honored guests. Once again, welcome. Today is special day where we come together to begin our program with positive discipline and gratitude. The national anthem inspires us with a sense of patriotism and unity. Let us sing it with respect and pride. I humbly request all respected guests, teachers, parents and students to kindly stand up for the national anthem. जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग। तब शुभ नामे जागे, तब शुभ आशीष मागे, गाहे तब जय गाथा। जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। Sit down all of you. तालीम सिर्फ किताबों का नाम नहीं बल्कि सोच को रोशन करने का जरिया है। आज का ये प्रोग्राम इसी रोशनी को आगे बढ़ाने की एक छोटी सी कोशिश है। इस महफिल का मकसद सिर्फ परफॉर्मेंस नहीं बल्कि बच्चों के अंदर छुपे हुए हुनर, अदब और जिम्मेदारी के एहसास को उजागर करना है। स्कूल वो जगह है जहाँ सिर्फ सबक नहीं मिलता बल्कि ज़िंदगी जीने का सलीका भी सिखाया जाता है। आज का ये प्रोग्राम उसी सिलसिले की एक छोटी सी कड़ी है। आज हम जो कुछ पेश करने जा रहे हैं वो पेश किए हैं वो हमारी मेहनत, लगन और हमारे तालीमी सफर का एक छोटा सा अक्स है। या कार्यक्रमाला अधिक सुंदरतेने पुढे नेण्यासाठी आता मी मंचावर आमच्या शाळेचे व्यवस्थापक माननीय श्री बासित अली जमादार सर यांना आमंत्रित करते। सभी पालकों से दरखास्त है वो खामोशी इख्तियार करें। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सभी से गुजारिश है कि खामोशी इख्तियार करके आप बहुत देर से प्रोग्राम को सुन रहे हैं, देख रहे हैं, लेकिन जिस प्रोग्राम का हमें बेसब्री से इंतज़ार है वह हमारे रहनुमा, हमारे मार्गदर्शक, इनका सत्कार और पूरे साल भर के अंदर जिन बच्चों ने अलग अलग शहरों में, गाँव में जाकर अपना नाम रोशन किया, अपना, अपने माँ बाप का, अपने स्कूल का, उन बच्चों का सत्कार का कार्यक्रम अभी सामने शुरू है। तो सभी पालकों से मैं रिक्वेस्ट करता हूँ कि खामोशी इख्तियार करें। हाजी मीरा साहिब गैबान सामाजिक व शैक्षणिक संस्था संचलित इकरा उर्दू सेमी इंग्लिश स्कूल में आज 13वे वार्षिक स्नेह संमेलन आणि सत्कार समारंभ आज आपल्या ठिकाणी होत आहे। सदर कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच मान्यवरांचं मी संस्थेतर्फे आणि शाळेतर्फे सहर्ष स्वागत करतो। मी सर्वप्रथम तुम्हाला आपल्या शाळेबद्दल थोडीशी माहिती देतो। तसे तर इकरा उर्दू सेमी इंग्लिश स्कूल ही परिचयाची नाही आहे अशातला भाग नाही, कारण की गेली 13 वर्षे सतत विद्यार्थी घडवण्याचं एक महान कार्य या शाळेकडून घेतलं जाते। मी आवर्जून एक आठवण करेन, स्वर्गीय हाजी मीरासाहेब गैबान चाचा यांनी मुळात ही संकल्पना सुरू केली। आमच्या शाळेचे चेअरमन आदरणीय लतीफ गैबान साहेब यांनी पुढाकार घेतला व शहापूरसारख्या भागामध्ये शाळा 2013 मध्ये सुरू झाली। आता शाळा सुरू करणे आत्ताच्या काळामध्ये एक सामाजिक कार्य नसून त्याच्याकडे लोक एक बिझनेस म्हणून पाहत आहेत। 2013 मध्ये आपला जसे की माणूस आपली प्रगती करतो तसं तो आपल्या परिवाराची देखील प्रगती त्याने केली पाहिजे, तसंच त्याने आपल्या समाजाची देखील प्रगती केली पाहिजे। तसं गैबान परिवार
जसे स्वतः ते यशस्वी आहेत, यशस्वी व्यावसायिक आहेत, यशस्वी उद्योजक आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, तसाच माझा समाज देखील पुढे गेला पाहिजे, याच उद्देशाने साहेबांनी इचलकरंजीसारख्या शहरामध्ये उर्दू स्कूल सुरू केली. साहेब, या गेल्या 10 वर्षामध्ये तुम्ही जर पाहिलात, उर्दू स्कूल सुरू करणारी संस्था कोणती नाही. आणि इंग्लिश मिडियम स्कूल सुरू करणारी जर संस्था बघितली तर दिवसामध्ये 2 नवीन शाळा होतात. आता शासनानं त्या नवीन शाळा स्थापनेला थोडा स्थगिती दिली, कारण रोज जर 2 शाळा जर स्थापन होऊ लागल्या तर लोकांचं होणार काय. आणि त्या शाळेमध्ये शिकणारी मुलं कोणती, तर ज्याची वार्षिक उत्पन्न ज्याचं करोडोमध्ये आहे, लाखोमध्ये आहे, असेच विद्यार्थी त्या शाळेमध्ये ॲडमिशन घेतात. आणि त्या काळामध्ये 2013मध्ये स्वर्गीय हाजी मिरासाहेब गैबान साहेबांनी, लतीफ गैबान साहेबांनी एक शाळा सुरू केली ज्याचं नाव आहे इकरा उर्दू सेमी इंग्लिश स्कूल. ज्यावेळी साहेब शाळा सुरू झाली त्यावेळी ती शाळा पत्र्याच्या खोलीमध्ये होती. 2-3 रूम फक्त होते आणि काहीशी मोजकेच विद्यार्थी ज्यांना आपण बोटावर मोजू शकतो. पण प्रतिसाद वाढत गेला. फक्त उर्दू शाळा नाही, तर त्या उर्दू शाळेमध्ये जसं की मराठी आहे, इंग्लिश आहे, उर्दू आहे, हिंदी आहे, या 4 भाषेचं ज्ञान अतिशय प्रामाणिकपणे दिलं जातं आणि मुलांना घडवलं जातं. अनेक गोष्ट लक्षात साहेबांनी शाळा स्थापनेच्या वेळी केली, ते म्हणजे भविष्यामध्ये ज्यावेळी माझा शाळेतील विद्यार्थी ज्यावेळी उर्दू शिक्षण पूर्ण करून समाजात वावरेल तर त्याला नोकरी भेटेल का. मग शाळा स्थापन करण्या अगोदरच याबद्दल चर्चा झाली की विज्ञान आणि हे गणित हे 2 विषय इंग्रजीमध्ये शिकवले पाहिजेत, कारण की उर्दूमध्ये शिक्षण झाल्यानंतर मुलाला नोकरी मिळेल याची शाश्वती थोडीशी कमी आहे. मग स्थापन करतेवेळी साहेबांनी उर्दू सेमी इंग्लिश स्कूल स्थापन केली आणि नवीनच फ्लो होता सेमी इंग्लिशचा. आणि आपल्या पूर्ण इचलकरंजी शहरामध्ये उर्दू सेमी इंग्लिश स्कूल ही पहिलीच शाळा इकरा शाळा म्हणून ओळखली जाऊ लागली. आणि समोर बसलेला संपूर्ण पालकवर्ग आणि कित्येक विद्यार्थी साहेब या शाळेतून पास होऊन पुढे गेले. काही विद्यार्थी डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, शिक्षक झाले, वकील झाले आणि काही विद्यार्थी आमचे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतायत. नक्कीच पुढच्या वर्षी ते IAS ऑफिसर बनतील. आपण या स्टेजवर त्यांना आणून त्यांचा सत्कार करू. बोलण्यामागचा इतकाच संदर्भ मला आशा आहे की एक संस्था मुस्लिम समाजात जरी असली तरी त्या समाजातील एक विद्यार्थी चांगला कसा घडावा यामागे एकच हेतू आहे की माझे सर्व विद्यार्थी चांगले घडले पाहिजेत आणि चांगले ते यशस्वी झाले पाहिजेत. हे सर्व माहिती सांगण्याचा उद्देश इतकाच आहे की आपण जसा आपला फ्लो इंग्लिश मिडियम शाळेकडे वाढत जातो, आपण म्हणतो की इंग्लिश मिडियममध्ये मुलं शिकली तर मोठी होतील, हा आपला चुकीची समज आपली आहे. आम्ही आमच्या शाळेमध्ये देखील विद्यार्थी घडवण्याचं कार्य करत आहोत. आजच्या शुभप्रसंगी आमच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या गाण्यांवर तुम्हाला नृत्य करून दाखवलं, वेगवेगळे ड्रामा करून दाखवलं. ही आमच्या शाळेची एक ओळख आहे. कारण की शाळेमध्ये फक्त पुस्तक आणि शिक्षण नव्हे तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, याच दृष्टिकोनातून ही शाळा आमची सुरू आहे. तसं आजचा कार्यक्रम घेण्याचा आणखी एक उद्देश होता की नुकताच इचलकरंजी महानगरपालिकेची निवडणूक पार पडली आणि आमच्या शाळेचे सचिव आदरणीय परवेज गैबान साहेब देखील या इलेक्शनमधून, निवडणूकमधून ते नगरसेवक म्हणून त्यांची निवड झाली. त्यांचाही सत्कार मला करायचा होता. तसेच त्यांच्या भागातील त्यांचे मित्रमंडळी जसे की आदरणीय रणजित जाधव सादा, त्यानंतर वाजिद तासगावे व इतर सर्व मंडळी त्यांच्यासोबत होती व अतिशय चुरशीने ती लढत झाली. आणि साहेब, समोर बसणारा जो पालकवर्ग आहे तो 90% पालकवर्ग कारंडे मळातला आहे आणि कृष्णानगर परिसरातला आहे. शाळा ही प्रचाराची जागा नव्हे, पण त्या पालकांनी येऊन मला स्वतः सांगितलं की साहेब सर, शाळा ही प्रचाराची जागा नाही, पण आम्ही स्वतः साहेबांसाठी, रणजितदादासाठी प्रचार करतो आणि तुम्ही शाळेमधून बोलवण्याची गरज नाही, कारण की शाळामध्ये बोलून आपण प्रचार करा असं सांगू शकत नाही. पण आमचे पालक इतके आपल्यावर प्रेम करणारे साहेब आहेत की त्यांनी घरोघरी जाऊन त्याबद्दल प्रचार केला आणि तुम्हाला त्याचं रिझल्ट सर्वांना समोर मिळाले. तर ते एक सत्कार म्हणून आमच्या पालकांच्याकडून त्या नगरसेवक सत्कार करण्यासाठी तुम्हाला इथे आमंत्रित केलेलं आहे. तरी मी सत्काराचा कार्यक्रम सुरू करतो आहे. मी आमच्या यास्मीन मालदार मॅडमांना विनंती करतो की तिने सत्काराचा कार्यक्रम पुढे न्यावं. आजच्या या सुंदर कार्यक्रमाला अधिक गौरव प्राप्त करून देणारा क्षण म्हणजे सत्कार समारंभ. चला तर मग या सन्मानाच्या सोहळ्याची सुरुवात करूया. कार्याने ज्यांनी उंचावली आपल्या संस्काराची शान, कार्याने ज्यांनी उंचावली आपल्या संस्काराची शान, शब्दातूनच नव्हे तर कृतीतून घडवला त्यांचा मान. आज कृतज्ञ मनाने करतो त्यांचा सन्मान. आता मी आदरणीय परवेज गैबान सरांना यांना सन्मानपूर्वक विनंती करते की त्यांनी माननीय रणजित जाधव सर यांचा सत्कार करावा.
मी परवेज साहेबांना विनंती करतो की त्यांनी सर्वात प्रथम आमचे मार्गदर्शक अध्यक्ष दी नॅशनल एज्युकेशन सोसायटी आदरणीय धोंडीलाल शिरगाव साहेबांचा त्यांनी सत्कार करावा. सर्व पालकांना विनंती केली टाळ्याच्या गजरामध्ये साहेबांचा सत्कार करावा. अतिशय ज्येष्ठ मार्गदर्शक, यशस्वी संस्थापक, यशस्वी बँक त्यांनी चालवली, याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन, खूप खूप सत्कार. त्यानंतर मी आमच्या शाळेचे सचिव परवेशभाई यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय रणजितदादा जाधव यांचा देखील सत्कार करावा. रणजितदादा जाधव यांची एका मोठ्या भावासारखी साथ आमच्या साहेबांना मिळाली, हे आमचं भाग्य आहे. त्यानंतर मी लतीफ साहेबांना विनंती करतो की त्यांनी वाजिद तासगाव साहेबांचा सत्कार करावा. त्यांच्या भगिनी कुमारी यास्मीन तासगाव मॅडम यांची देखील आत्ताच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये नगरसेवक म्हणून निवड झाली आहे. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय शकील शिरगावे साहेबांचा सत्कार करण्यासाठी मी आमचे संचालक फयाज गैबान साहेबांना विनंती करतो की त्यांनी शकील शिरगावे साहेबांचा स्वागत करावं. यानंतर आपल्या आजच्या कार्यक्रमासाठी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय अमीन करमरकर देखील उपस्थित आहेत. मी रणजितदादांना विनंती करतो की त्यांनी आमच्या अमीन करमरकर यांचा सत्कार करावा. साहेब उर्दूच्या क्षेत्रामध्ये अतिशय उल्लेखनीय काम करणारा व्यक्ती म्हणून यांची आज ओळख आहे. ते नॅशनल एज्युकेशन सोसायटीमध्ये नॅशनल हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये अध्यापक म्हणून कार्य करतात. मी त्यांच्या अध्यक्ष आणि संचालकांतर्फे सत्कार करतो. यानंतर आमच्या शाळेच्या उपाध्यक्षा तायराबाबी गैबान मॅडमांचा सत्कार आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका मुल्ला मॅडम यांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो. इकरा उर्दू सेमी इंग्लिश स्कूलच्या उपाध्यक्षा आदरणीय सौ तायराबाबी गैबान यांचं मोलाचं मार्गदर्शन. शाळेमध्ये कोणतीही शैक्षणिक गरज असो, कोणतीही शैक्षणिक साहित्याची गरज असो, मॅडमांना फक्त एक फोन जाणे आणि ती वस्तू आपल्या शाळेत येणे एवढंच आमचं काम आहे. शाळेमध्ये आदर्श विज्ञान साहित्य आणि विज्ञान प्रदर्शन यांच्यासाठी त्यांचं मोलाचं योगदान आपल्या संस्थेच आहे. यानंतर मी सामाजिक कार्यकर्त्या आधार महिला संचालक महिला अध्यक्ष आदरणीय साजिदा बाबी यांचा सत्कार करण्यासाठी मी मुल्ला मॅडमांना विनंती करतो. यानंतर सामाजिक कार्यकर्ते आमचे मार्गदर्शक जाफरभाई मुजावर यांचा सत्कार मी स्वतः करतो. यानंतर आमच्या शाळेचे संचालक आदरणीय हाजी युसुफभाई तासगावे यांचा सत्कार आमच्या शाळेचे संचालक हाजी युसुफ तासगावे साहेबांचा सत्कार करण्यासाठी मी आदरणीय आमच्या शाळेचे चेअरमन लतीफ गैबान साहेबांना विनंती करतो की त्यांनी हाजी युसुफ तासगावे साहेबांचा सत्कार करावा.
सामाजिक कार्यामध्ये अतिशय अग्रेसर असणारे, लोकांमध्ये मिळून मिसळून त्यांच्या अडचणी दूर करणारे म्हणजे हाजी युसुफ तासगाव साहेब यांचा इथे सत्कार होत आहे. यानंतर फयाज गायबान साहेबांचा सत्कार मी आमच्या नॅशनल हायस्कूलचे अध्यक्ष आदरणीय धोंडीलाल शिरगाव साहेबांना विनंती करतो की त्यांनी फयाज गायबान साहेबांचा सत्कार करावा. यानंतर आधारचे संचालक आमचे मार्गदर्शक जाकीरभाई मुजावर यांचा सत्कार मी आदरणीय परवेशभाईंना विनंती करतो की त्यांनी जाकीरभाई यांचा सत्कार करावा. यानंतर आधारचे संचालक साहेबांचे जवळचे मित्र आदरणीय महबूब मुजावर साहेबांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. मी लतीफ साहेबांना विनंती करतो की त्यांनी महबूब साहेबांचा सत्कार करावा. आधार लायब्ररी अध्यक्ष साहेब, शाळेचे चेअरमन आदरणीय लतीफ साहेबांना विनंती करतो की त्यांनी महबूब साहेबांचा सत्कार करावा, त्यांचे स्वागत करावं. यानंतर मी नॅशनल हायस्कूलचे शिक्षक मुल्ला सरांचा सत्कार परवेज साहेबांना विनंती करतो की त्यांनी मुल्ला सरांचा सत्कार करावा. यानंतर ज्या सत्काराची आपण गेली 9 वर्षे वाट पाहतोय, यानंतर ज्या सत्काराची गेली 9 वर्षापासून साहेब आम्ही वाट बघतोय, आमचा माणूस नगरसेवक झाला पाहिजे असं सर्वांनाच वाटतं. मुख्यत्वे करून आमच्या शाळेला खूप वाटतं की जसे साहेब आमच्या समाजकार्यात राजकारणात पुढे आहेत, तसेच एक चेहरा पुढे नवीन यावा, ते म्हणजे परवेज गायबान साहेब. आणि आत्ता त्यांचा सत्कार होतोय. खूप अभिमान वाटतो साहेब की तुमच्यासोबत काम करताना माझा नेता माझ्यापेक्षा मोठा आहे, आणि एवढा मोठा आहे की मी आणि आमची शाळा जे काही विचार करू शाळेला पुढे नेण्याबद्दल, त्या सर्व विचारांना हो म्हणणारे आमचे साहेब म्हणजे परवेज गायबान साहेब. मी परवेज गायबान साहेबांचा सत्कार करण्यासाठी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय धोंडीलाल शिरगाव साहेबांना विनंती करतो की त्यांनी साहेबांचा सत्कार करावा. मी सर्व पालकांना विनंती करतो की त्यांनी उभं राहून साहेबांचा सत्कार करायचा आहे. उभं राहून सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये साहेबांचा सत्कार करायचा आहे. मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी उभं राहावं. जोरदार क्लैपिंग के साथ या साहेब का सत्कार होते हुए आदरणीय परवेज गायबान साहेब, युवा सम्राट, युवा नेतृत्व, कामाचा माणूस म्हणजे त्यांची ओळख. खूप खूप अभिनंदन साहेब, खूप खूप अभिनंदन. यानंतर मी जाफरभाई मुजावर साहेब सरांना विनंती करतो की त्यांनी सय्यद सरांचा सत्कार करावा. एक ज्येष्ठ शिक्षक मार्गदर्शक, आपल्या इकरा उर्दू सेमी इंग्लिश शाळेसाठी त्यांचं मोलाचं मार्गदर्शन आहे. कोणत्याही कार्यक्रम असो, स्पर्धा असो, सय्यद सरांचं मार्गदर्शन आम्हाला लाभतं. सय्यद सरांचा सत्कार करताना जाफरभाई मुजावर सर, यानंतर रसूल चाचांचा सत्कार होईल. यानंतर रसूल साहेबांचा सत्कार करण्यासाठी मी फयाज गायबान साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा.
यानंतर रफिक मुल्ला यांचा सत्कार होईल. आदर्श सामाजिक कार्यकर्ते, आधारचे संचालक मी वाजिदभाई तासगाव यांना विनंती करतो की त्यांनी सणांचा सत्कार करावा. या ठिकाणी सत्कार समारंभ संपन्न होताना अजूनही बऱ्याच विद्यार्थ्यांच्या ॲक्ट अजून शिल्लक आहेत. त्यामुळं कार्यक्रम आटोक्यात घेऊन मी आदरणीय रणजितदादा जाधव यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. हाजी मिरासाहेब गैबान यांच्या नावानं चालू असलेली शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून शहापूर परिसरामध्ये गेले 13 वर्ष चालू असलेले इकरा उर्दू सेमी इंग्लिश स्कूल या स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन आणि सत्कार समारंभ या समारंभाच्या प्रसंगी उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक, ज्यांनी इचलकरंजी शहरामध्ये मुस्लिम समाजाचं नेतृत्व केलं आणि अतिशय चांगल्या भावनेनं जाती सलोखा टिकवायचं काम केलं, ते आदरणीय धोंडीलालजी शिरगाव साहेब. या ठिकाणी मंचकावर उपस्थित असणारे माझे सहकारी मित्र आणि गैबान परिवाराचा गाडा, ज्यांनी मिरासाहेब चाचांच्या नंतर आपल्या खांद्यावर घेऊन पुढं नेला, ते माझे मित्र आदरणीय लतीफजी गैबान साहेब. मंचकावर उपस्थित असणारे शकील शिरगाव साहेब, ज्यांचं मार्गदर्शन आम्हाला भेटतं आधीमध्ये, ते आमचे मित्र आदरणीय फयाज गैबान मालक. या ठिकाणी मंचकावर उपस्थित असणारे ज्यांचं एक गाणं रोज मी फेसबुकला बघतो, ते मेहबूबभाई. माझ्यासोबत जे नगरसेवक झाले, ज्यांनी अतिशय कष्टातनं पुढाल, ते वाजिदभाई तासगावे, युसुफभाई तासगावे, ज्यांनी आमची कायमच फिरकी घेतात, ते आमचे सहकारी मित्र जाफर मुजावर. अडचणीत पण आम्हाला तोच टाकतोय आणि काढतोय पण तोच. या ठिकाणी मंचकावर उपस्थित असणारे या बरीचशी नावं मंचकावर जे घ्यायला पाहिजेत, माझ्यासोबत या संस्थेचा पुढाकार जे घेत आहेत आजकाल, आणि आता माझ्यासोबत इचलकरंजी महापालिकेमध्ये चांगल्या मताधिक्यानं जे निवडून आले, ते या शाळेचे प्रमुख, येणारं नेतृत्व आदरणीय परवेशभाई गैबान, पूर्ण गैबान परिवार, सर्व मुजावर बसलेले सर्व मुजावर फॅमिली, इथं उपस्थित करण्यमळा कृष्णानगरमधले, ज्यांच्यामुळं आम्ही नगरसेवक झालो, ज्यांचा आशीर्वाद, ज्यांचं प्रेम, इतके मोठे उपकार आपल्या सर्वांचे, ते समोर बसलेले सर्व माता भगिनी, सर्व चाचा भैया, सगळेच जण या, आणि ही शाळा इतक्या सक्षमपणाने जे चालवत आहे, ते मुख्याध्यापक, मुख्य या ठिकाणी कर्मचारी, स्टाफ. खरं तर परवेशभाई या ठिकाणी आल्यानंतर एक 2-4 गाणी बघितल्यानंतर लक्षात आलं मला की एक कन्सेप्ट उर्दू स्कूलचा काय असेल, किंवा एक मनामध्ये येताना होतं की असं असेल तसं असेल, पण या शाळेनं विज्ञान आणि देशभक्ती, निसर्ग आणि हे व्हिज्युअलायझेशन टेक्निक, लाईट इफेक्ट इतक्या अतिशय छान पद्धतीने मांडणी केली. खरं तर तुमच्या पूर्ण स्टाफच्या मनापासूनचं तुमचं धन्यवाद देतो. अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण या ठिकाणी खरोखर या पालकांचं आणि या विद्यार्थ्यांचं जे कलागुण आहेत ते बाहेर आपल्या समोर यावेत, समाजासमोर, यासाठी आपण चांगला प्रयत्न या ठिकाणी करताय. आज मिरासाहेब चाचांची आठवण खास करून एवढ्यासाठी येत्या की त्या माणसानं शून्यातनं सगळं उभा करत असताना समाजामध्ये, मुस्लिम समाजामध्ये किंवा सगळ्या समाजामध्ये, मी गैबान फॅमिली एक अशी बघितली की जी सर्व जाती धर्माच्या लोकांच्या परिवारामध्ये एक विश्वासार्हतेनं आणि आपुलकीनं सगळ्या परिवारांशी नातं जोडलेला तो परिवार आहे. आणि मिरासाहेब चाचांना फिरत असताना कुठंतरी जाणवलं असणार की मुस्लिम समाजामध्ये एक काम करायची धमक फार मोठी आहे. माझं सर्वांना सांगणं असं आहे, फळं विकायला मुस्लिम समाज आहे, टायर पंक्चर काढायला मुस्लिम समाज आहे, कुठलंही कष्टाचं काम तुम्ही घ्या, प्रत्येक ठिकाणी तो मुस्लिम समाज आवर्जून त्या ठिकाणी आहे. पण हा समाजामध्ये एक
उपेक्षित होतं की हा समाज शिक्षणामध्ये थोडं मागं पडत होता आणि हीच गोष्ट मिरासाहेब गायबांच्या ह्याच्यानी त्यावेळी ओळखून 13 वर्षापूर्वी शाळा सुरू केली आणि त्याचं वटवृक्ष आज आमचे मित्र माजी बांधकाम समिती सभापती लतीफबाई यांनी इतक्या चांगल्या पद्धतीने ते पुढे नेत आहेत आणि त्यानंतर त्यांची पुढची पिढी परवेशबाईंच्याबद्दल आता काही दिवसातच माझं त्यांचं साधारण 1 महिना झाला असेल आम्ही एकत्र आलो ते पण जाफरबाईंनं आणू का जवळ आणू का नको म्हणून मायापाशी आणून सोडलं त्यांना. तर अतिशय चांगली त्यांची ग्रास्पिंग कॅपॅसिटी फार चांगली आहे. मी बघितलं वयाच्या मानानं आकलन शक्ती त्यांची फार चांगली आहे आणि निश्चितपणानं या शाळेला चांगले दिवस येतील. समोरचे पालक सगळे कंटाळलेले आहेत, मुलांचा ॲक्ट बघायचा आहे, तुमच्याही भावना माझ्या लक्षात येत आहेत. मी आणि माझे सर्व ज्यांनी आपण या महापालिकेमध्ये आम्हाला प्रचंड मतांनी निवडून दिला, गावामध्ये एक वेगळी लाट असताना आम्ही आपल्या आशीर्वादानं इथे पण देऊ शकलो. आपण जो सत्कार केला त्याचं सर्व श्रेय आपला समोर बसलेल्या सर्व माता भगिनींना देतो. पुन्हा एकदा या शाळेच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करतो आणि या शाळेमधनं परवेशबाई जाता आता मला एवढंच सांगावं लागेल, या शाळेतनं देशासाठी काम करणारी कॅप्टन सोफिया कुरेशी असेल, या देशाचं वैज्ञानिक नेतृत्व या देशाला एका उंचीवर ज्यांनी नेऊन ठेवलं त्या अब्दुल कलाम साहेब असतील, अशी माणसं या ठिकाणी या शिक्षणाच्या माध्यमातून तयार व्हावीत, मोठमोठे अधिकारी या शाळेनं तयार करावेत, एवढीच अपेक्षा आणि इच्छा या निमित्तानं व्यक्त करतो. आणि मुख्याध्यापकांनी सर्व शिक्षकांचे खरोखर मनापासून जो धन्यवाद देतो, कारण अतिशय चांगलं नेटकं नियोजन आपण केला सगळ्याच बाबतीत. त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर दी नॅशनल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आदरणीय धोंडीलाल शिरगाव साहेबांना विनंती करतो की त्यांनी आमच्या शिक्षकांना, विद्यार्थ्यांना आणि पालकांना मार्गदर्शन करावं. आज या ठिकाणी माझे जिवलग मित्र, माझे भाऊ, मेरे भाई, फक्त खून का रिश्ता है ताल्लुक, नहीं तो एकदम हर रोज एकमेकात सूरत देखीशिवाय दिन निकलता नव्हता और दुपता नव्हता. असे माझे भाऊ हाजी मिरासाहेब गायबान साहेब, त्यांच्या नावानं चालू असलेली ही इकरा सामाजिक, शैक्षणिक सर्व क्षेत्रात काम करणारी ही संस्था, त्या संस्थेचं काम लतीफबाई गायबान यांच्या कर्तृत्वामुळं आणि सर्वांच्या सहकार्यामुळं पुढं जात आहे. आज त्या संस्थेचा स्नेहसंमेलन हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाला हजर असणारे या स्टेजवरील सर्व ज्येष्ठ मंडळी, माझे जिवलग मित्र, माझ्या जवळचे संबंधित लोक, माझे नातेवाईक, सर्व ज्या ठिकाणी नावं घेण्यात मी वेळ घालवत नाही. शैक्षणिक संस्था असो, कुठलीही संस्था असो, मी नवीन जे नवनिर्वाचित नगरसेवक निवडून आले त्यांना मी माझ्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्यांच्या कार्यामध्ये परमेश्वरानं, अल्लानं चांगली सुबुद्धी त्यांना द्यावी आणि त्यांच्या हातून 5 वर्षात मोठं कार्य घडावं असं मी अल्लाचरणी प्रार्थना करतो. आज या ठिकाणी लहान मुलाचे 1-2-3 कार्यक्रम बघितले. इकरा 12-13 वर्षाची म्हणजे अजून लहान बाळ असणारी संस्था ही चांगलं त्यांनी काम करून दाखवलं. ज्या संस्थेत अध्यक्ष, संचालक मंडळ आणि त्याच्या तोडीला काम करणारं स्टाफ ज्या संस्थेचा चांगला आहे ती संस्था भरभराटेल जाते. त्या स्टाफच्या सर्व मुख्याध्यापक, मॅनेजमेंट, सर्व शिक्षकांचं मी मनापासून आभार मानतोय, त्यांना शुभेच्छा देतोय. त्यांच्या हातून अशीच या संस्थेची भरभराट हो, चांगल्या प्रकारे काम चालू अशी मी त्यांना एक विनंती करतो
आणि मी मनापासून त्यांचे शुभेच्छा देतो. आज लतीफभाई खरोखर एक सामान्य जनांना, सर्व जनतेला हवा असणारा कार्यकर्ता आहे. एक 20-25 वर्षापूर्वी लतीफभाईचं पहिल्या वेळेला भाषण एका मीटिंगमध्ये एका आरसीची गच्चीवर मी ऐकलं आणि त्याच वेळेला येऊन बाहेर सांगितलं. आपण एवढ्यांची भाषणं ऐकली, त्याच्यात सामाजिक आणि हे वेळ असणारा माणूस लतीफभाई गायबान कोणापुढं तर मी लगेच बोलून दाखवलं. 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी काम केलं. त्यांना खरोखर सामाजिक आवड आहे, मनापासून आवड आहे त्यांना काम करावं असं. खरोखर मृत्यूच्या जबड्यातून अल्लाह तालानं त्यांना सगळ्याच्या आशीर्वादानं, दुआनं आज आपणासमोर व्यवस्थित ठामपणे आपल्या कार्यासाठी, आपल्या सगळ्यांच्या सेवेसाठी त्यांना ठणठणीतपणे उभा केला आहे. त्या अल्लाचे बी मी लाख लाख उपकार मानतोय. आज गायबान कुटुंब ज्या वेळेला इचलकरंजीत आलं तेव्हापासून या गायबान कुटुंबाचे माझे संमत आहे आणि आज काय त्यांनी सगळ्यांना व्यवस्थितरित्या वागणूक दिलं आहे. मग फयाज राहून दे किंवा लतीफभाई राहून दे, कुतुबभाई, मीराभाई, सगळेच एकमेकाला हे होतील अशा पद्धतीची या गायबान कुटुंबाची कार्यपद्धती आहे. अशाच पद्धतीचं चालू सामाजिक सेवा करो, गरिबाकडं अधिक पद्धतीनं लक्ष द्यावं अशी मी तुम्हाला एक विनंती करतो. आणि या इकराच्या आजच्या कार्यक्रमाला मी माझ्या वतीनं शुभेच्छा देतो आणि थांबतो. यानंतर आमच्या शाळेचे सचिव आदरणीय परवेशभाई गायबान यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. व्यासपीठावर उपस्थित माझ्या जीवनाचे शिल्पकार, या नगरीचे पहिले बिनविरोध नगरसेवक माझे वडील लतीफ मीरासाहेब गायबान, तसेच मुस्लिम समाजाचे धडाडीचे नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख आहे ते आमचे मार्गदर्शक धोंडीलाल शिरगावे साहेब. व्यासपीठावर उपस्थित ज्यांनी राजकारणामध्ये PhD केलेली आहे आणि त्या PhDचं पहिलं चॅप्टर या इलेक्शनमध्ये मी शिकलेलं आहे, ते आमचे मार्गदर्शक रणजितदादा जाधव. संकटकाच्या काळी धावून जाणारा एक माणूस म्हणून ज्याची ओळख आहे ते वाजिद तासगावे. माझ्या सुखादुखात सामील असणारे एक माझ्या जीवनातील एक चांगला मार्गदर्शक म्हणून मला भेटलेले माझे जवळीक जाफर चाचा मुजावर, आमचे फॅमिलीचे वडिलांनंतर माझे मार्गदर्शक युसुफ चाचा तासगावे साहेब, महबूब चाचा, बिल्डिंग असोसिएशनचे चेअरमन माझे काका फयाज गायबान, इचलकरंजी नगरीतले प्रसिद्ध उद्योजक शकील शिरगावे साहेब, सन्मान्य सर्वच व्यासपीठ, कोणाचं नाव राहून गेलं सर्व माफ करा, इथं जमलेले सर्व पालकवर्ग, तुमच्या सर्वांचं प्रथमतः मी आज या इकरा स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर इलेक्शनमध्ये कारंडे माळ्यातील आणि कृष्णानगरमधील सर्व पालकवर्गांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्ही प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या आम्हाला 14 उमेदवारांना चांगल्या मताने निवडून सभागृहात पाठवला, त्याबद्दल प्रथमतः तुमच्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. इकरा सेमी इंग्लिश स्कूल चालू करण्याचा उद्देश फक्त एकच होता. कैलासवासी माझे आजोबा मीरासाहेब गायबान यांचं एक ध्येय होतं की आपल्या समाजातील मुलांना कमी पैशामध्ये दर्जेदार शिक्षण आपण दिलं पाहिजे. ही संकल्पना माझ्या वडिलांनी माझ्या आजोबांसमोर मांडली. त्यानंतर या शिक्षण संस्थेची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. ज्यावेळी आम्ही पहिल्यांदा शाळा सुरुवात केली होती शहापूरमध्ये, दादा आम्ही एक गोट्यामध्ये शाळा सुरुवात केली होती, तेव्हा 100-150 मुलं आमच्या शाळेमध्ये होती. पण कालांतरानं लोकांचा चांगला प्रतिसाद मिळायला लागला, शिक्षणाची क्वालिटी आपली चांगली होती, त्याच्यावर विश्वास ठेवून पालकांनी आपल्या शाळेमध्ये मुलांना तिथं ॲडमिशन दिलं. त्यानंतर आम्हाला जागा कमी पडायला लागली. आज एक मला नाव घेणं गरजेचं आहे. माझे आजोबा मीरासाहेब गायबान यांनी आमचे काका फयाज गायबान यांकडे विनंती केली की तुझी जागा शहापुरात आहे ती मला दे, माझ्या
लतीफच्या शाळेसाठी मला आज ती जागा तिथं लागणार आहे. फयाज काकांनी एका शब्दावर तिथं संस्थेसाठी जागा दिली आणि एका लहान वृक्षाचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालं आणि गेल्या अनेक वर्षापासून 13 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण चांगली मुलं त्या ठिकाणी घडवलीत. आपला प्रत्येक वर्षी 10वीचा निकाल हा 100% लागतोय दादा. आज या संस्थेला माझ्या आजोबांचं नाव आहे आणि त्या नावाला कुठंही आम्ही आज 13 वर्षात डाग लागायला दिलेलं नाही. आणि पुढील काळात या शाळेचं नाव वाढवण्यासाठी मी अतोरात्र प्रयत्न करणार असं तुम्हाला आश्वासित करतो. मी माझ्या वडिलांचा राजकीय वारसा घेतला. आता मी वडिलांना सांगतो आपला सामाजिक आणि शैक्षणिक वारसा सुद्धा मी पुढे चालवणार आहे. आता मी मोकळं झालेलो आहे आणि या शाळेला पूर्ण इंडियामध्ये एक नाव लौकिक मिळवून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे असं आपल्याला आश्वासित करतो. आज एक नाव राहून गेलं. मी जेव्हा राजकारणामध्ये आलो पहिल्या दिवशीपासून आजच्या तारखेपर्यंत ज्यांनी आशीर्वादाचा हात माझ्या डोक्यावर ठेवलं ती माझी आई ताहिरा गैबान. याचं पण मला आभार मानायला पाहिजे. प्रत्येक वेळी आमच्या शाळेला कुठली ग्रांट नाही आहे, आम्हाला कुठली गव्हर्नमेंटची निधी येत नाही, परंतु ज्या ज्या वेळी शाळेला गरज पडली त्यावेळी भिंतीसारखी माझी आई या शाळेसाठी उभी राहिली. प्रत्येक वेळी शाळेला कुठलं प्रयोगशाळेचा सामान असेल, कॉम्प्युटर लॅबसाठी असेल, प्रत्येक वेळी माझ्या आईने प्रत्येकाकडून कॉन्ट्रीब्युशन काढून शाळेला त्या ठिकाणी मदत केली. आज मला फयाज काकांकडे एक विनंती करायची आहे. बिल्डिंग असोसिएशनच्या मार्फत आपण आपल्या शाळेच्या बिल्डिंगसाठी काही निधी उपलब्ध करून दिला तर साहेब चांगलं होईल. त्याचप्रमाणे शकील शिरगाळे साहेबांना मला विनंती करायची आहे. उद्योजकांमध्ये पासून आपण जर निधी गोळा करून दिला तर आमच्या मुलांना चांगला इन्फ्रास्ट्रक्चर मिळाला तर आणि चांगल्या पद्धतीचं शिक्षण आम्ही मुलांना देऊ शकतोय. आज दादा आपण ज्या पद्धतीनं बोलला की पहिला एक कल्पना होती की मुस्लिम समाजामध्ये फक्त फळं विकणारा, पंचर काढणारा, सेंटरिंग काढणारा होता, परंतु आज मला अभिमानानं सांगायचं आहे की समाजानं हे प्रवृत्ती बदलून टाकलेली आहे. त्यांनाही सुद्धा कळलेलं आहे की आपल्या आणि आपल्या समाजाची जर प्रगती करायचं असेल तर मुलांना आपल्याला शिकवलं पाहिजे. आज इथं बसलेल्या प्रत्येक पालकांना मला सांगायचं आहे की आपल्या मुलांना शिकवा. आपली परिस्थिती आपल्याला जर सुधारायची असेल तर आपल्याला मुलांना शिक्षण देणं गरजेचं आहे. फक्त मुलींना आपण शिकवायचं आणि लग्न करून माहेरी पाठवायचं असं फक्त ठेवू नका. मुलीला पण त्याच घरात द्या जी जो सुशिक्षित घराणं आहे आणि त्यांना चांगली पद्धतीची जर नोकरी कुठं मिळत असेल तर त्यांना तिथं करण्याची संधी तुम्ही द्यावी. आणि येणाऱ्या काळामध्ये जे तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही. आपली मुलं एक सुरक्षित वातावरणात आहेत. आपण चांगल्या पद्धतीचं शिक्षण आजपर्यंत देत आलेलो आहे, यापुढेही देणार आहे असं आपल्याला आश्वासित करतो. पुढं आपण सर्वजण आपल्या मुलांचे कार्यक्रम बघण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहात. आज काही राजकीय व्यासपीठ नाही आहे. मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपल्याला अजून खूप सत्कार घ्यायचे आहेत पण वेळेअभावी ते घेता येणार नाहीत. पण लतीफ सरांच्या रिक्वेस्टमुळे आपण एक सत्कार इथे विद्यार्थ्यांचा घेणार आहोत. ते म्हणजे इसरो वर्कशॉप. इसरो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गेनाइजेशन जो बेंगलोर में है, यहाँ सब स्पेस रिसर्च होते हैं. ये वर्कशॉप लेना लोगों का मकसद ये है कि बच्चों को स्पेस के रिलेटेड जो रिसर्च हैं उसके बारे में बेसिक इन्फॉर्मेशन दी जाती है. बच्चों को अलग अलग टास्क दिए जाते हैं और उनकी एग्ज़ाम ली जाती है. पिछले 3 साल से हमारे स्कूल के बच्चे इसरो इमेजिका स्पेस टेक प्राइवेट लिमिटेड की ओर से जो वर्कशॉप लिया जा रहा है उस वर्कशॉप में हमारे तालिबे इल्म में जो उनका सिलेक्शन हो रहा है उन्होंने उसमें पार्टिसिपेट किया, उनके टास्क कंप्लीट किए और उनकी एग्ज़ाम दी. तो जो उनकी सर्टिफिकेट हासिल हुए हैं उन बच्चों की यहाँ पर हौसला अफजाई की जाए. तो मैं आए हुए मेहमानों से गुजारिश करती हूँ कि उन बच्चों का यहाँ पर हौसला अफजाई करें. आयान रुईकर, आशकान कोले और सफ़ा कुरैशी. इस साल जो बच्चों का सिलेक्शन हुआ है वो बच्चे यहाँ स्टेज पर आए आगे. आयान रुईकर, आशकान कोले, सफ़ा कुरैशी. जोरदार क्लैपिंग इन बच्चों के लिए, जोरदार क्लैपिंग. आसान नहीं है. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गेनाइजेशन जो बेंगलोर में है यहाँ पर इन बच्चों का सिलेक्शन हुआ है.
कंटिन्यूसली 3 साल में हमारे स्कूल के बच्चे इस एग्जाम में पास हो रहे हैं और सर्टिफिकेट हासिल कर रहे हैं। इसके बाद अभी जो प्रोग्राम हमारा गैदरिंग का है वो डांस का अभी आगे शुरू होगा।